यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हे भगवंतांनी दिलेलं अभिवचन. या पृथ्वी तलावर अधर्माचा आणि अत्याचारांचा कितीही नांगनाच झाला तरी धर्म लयाला जाणार नाही. कारण धर्माच्या रक्षणासाठी इथे साक्षात भगवंत अवतार घेतील. नारायण नारायण. हिरण्यकश्यपू जेव्हा मातला होता तेव्हा या वैराण रानात भावभक्तीची वेल रुजली. भक्त प्रल्हाद नारायण नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम आदिनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. राजा हिरण्यकश्यपू, किती हे देहाचे ताडण. आपल्या तेजोमय भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत. प्रणाम ब्रह्मदेव. आपण दर्शन दिलेत, आमची मनोकामना पूर्ण केली. धन्य धन्य. आमच्या जीवनाचे सार्थक झाले. राजन, आपले कुल थोर, प्रत्यक्ष भगवान शंकराचे श्वशूर असणाऱ्या दक्ष राजाचे आपण नातू. दक्ष कन्या दिती आणि ऋषीवर्य कश्यप यांच्या पोटी आपला जन्म. इतकी थोर परंपरा आपल्या पाठीशी असताना आणि सारी ऐहिक सुख आपल्या दाराशी हात जोडून उभी असताना आपल्याला अशी घोर तपश्चर्या का बरं करावी लागते? असं काय अपूर्णत्व अजून आपल्या प्रारब्धात आहे की आम्ही ते पूर्ण करावं? ब्रह्मदेव, आपण त्रिकाल ज्ञानी, सारेच जाणता. आपण आमचे कनिष्ठ बंधू हिरण्याक्ष यांची तुमच्या भावानं अर्थात विष्णूनं हत्या केली. कपटानं मारलंय त्याला. त्या हत्येचा आम्हाला सूड घ्यायचा आहे. श्री विष्णूंची वैर धरणार आपण? त्यांना हरवणं सोपं नाही राजन. अशक्यही नाही. म्हणूनच आम्हास आपण वरदान द्यावं, अमरत्वाचं. अमरत्व? होय. तुमचा तो विष्णू आमचंही निर्दालन करेल. म्हणूनच आम्हाला अमरत्वाचं वरदान हवंय, अमरत्वाचं कवच हवंय. अशक्य राजन, अशक्य. या विश्वात जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे. हा काललेखा आम्हीही बदलू शकत नाही. आपण अन्य काही मागावे. आम्हाला हेच वरदान हवंय. अन्यथा आपले देवत्व म्हणजे केवळ ढोंग आहे असं आम्ही समजू. आपण काय समजावं ह्यामुळे सृष्टीच्या चलनवलनात काहीही फरक पडणार नाही राजन. आपण अन्य वरदान मागावे, अन्यथा आम्ही चाललो. थांबावे ब्रह्मदेव, थांबावे. आम्हास आपण अमरत्व देऊ शकत नसाल तर ठीक. मग आम्हाला असं वरदान द्यावं की दिवसा आम्हाला मृत्यू येऊ नये आणि रात्री सुद्धा येऊ नये. रात येऊ नये किंवा बाहेरही येऊ नये. मानवांपासून सुद्धा आम्हाला मृत्यू बाधा नसावी. तशीच देव, असुर अथवा पशुपासूनही नसावी. इतके तर आपण करू शकता ना? तथास्तु. नारायण नारायण.
ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे हिरण्यकश्यपू खूपच मातला. आपणास कुणीही मारू शकणार नाही ही त्याची धारणाच झाली. आता श्री विष्णूंच्या विरोधात त्याने सरळ सरळ बंडच पुकारले. नारायण नारायण, जो कोणी ईश्वर भक्ती करेल त्याला संपवण्यात येईल असा आदेश जारी केला गेला. प्रजेचे आतोनात हाल होऊ लागले. आता या उन्मत्त हिरण्यकश्यपूला कोणीही मारू शकत नव्हते. नारायण नारायण, आणि म्हणूनच कुणी त्याला विरोधही करत नव्हते. सर्वत्र अत्याचाराचा अंधार आणि अंधारच. नारायण नारायण, मात्र या अंधारातच एक मिळमिळती ज्योत तेवत होती. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद. नारायण नारायण. ओम श्री भगवते नारायणाय नमः. 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 महामंत्री, आज्ञा महाराज. आम्ही आज्ञा दिली होती आमच्या राज्यात कुणीही त्या विष्णूचं अभद्र नाव घेणार नाही. तरीही याचं हे दुस्साहस. महाराज, हा तर आपलाच पुत्र. आम्ही त्यास दंड कसा देऊ? पुत्र असला तरी तो विद्रोही आहे. महामंत्री, रांजणास पडलेलं इवलस छिद्र सुद्धा त्या रांजणाचं भवितव्य संपवतं. आमच्या राज्यात ही कीड नकोय. प्रल्हाद, प्रल्हाद. आज्ञा पिताश्री. आमचा आदेश अभेरून तपश्चर्या करण्याचं दुस्साहस. राजपुत्रा, याचे परिणाम काय होतील जाणतोस का तू? ईश्वर भक्तीचा परिणाम एकच पिताश्री, मोक्षाचे आनंद निधान प्राप्त होणं. आम्ही तुला नरक यातना देऊ. पिताश्री, हा क्रोध, ही लाही, नरक यातना तर आपण अनुभवत आहात. बस, आमच्या सन्मुख अशी उद्धट भाषा. महामंत्री, जी महाराज. या मूढ बालकास उत्तुंग पर्वताच्या कड्यावरून खोल दरीत लोटून द्या. पण महाराज, सत्वर आमच्या आज्ञेचं पालन करा. कोणी राजपुत्र असो वा राजमाता, रक्ताच्या नात्यातला असो वा जीवा भावाचा, इथे कुणाचीही गय केली जाणार नाही. घेऊन जा याला, घेऊन जा. जशी आहे. ओम श्री भगवते नारायणाय नमः. चला, फेकून द्या याला. ओम श्री भगवते नारायणाय नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. बरं झालं अशा कुळ बुडव्या कार्ट्याला आम्ही यमसदनी धाडला. आमच्या संकल्पात जो बाधा ठरेल त्याची हीच अवस्था होईल. महाराज, भोजन तयार आहे. भोजनास चलावे. महाराणी कयादू, आम्ही आपणास एक दुःखद वार्ता देणार आहोत. दुःखद वार्ता? आपला पुत्र प्रल्हाद आमच्या आज्ञेचा अभेर करून ईश्वर भक्तीत विलीन होता. त्याला आम्ही संपवला. महाराणी, आपणास दुःख नाही झाले? दुःख का बरे होईल? आमचा पुत्र सुरक्षित आहे. आपणास काही आभास झाला असेल. प्रल्हाद तर श्री नारायणांची आराधना करतो आहे. काय? कुठं आहे तो? यावे.
तुझे? नारायणाय नमः. आमच्या सैनिकांनी आदेशात कुचराई केलेली दिसते. महामंत्री, जी महाराज. आमच्या आज्ञेचं अवमूल्यन अजून जिवंत कसा? असं कसं झालं? आम्ही तर उत्तुंग कड्यावरून याला ढकलून दिला होता. याला आमच्या समक्ष आता उकळत्या तेलाच्या कढईत टाका. नाही महाराज, आपला पुत्र आहे तो, असे निर्दयी होऊ नका. याला अनेकदा सांगूनही त्यानं मार्ग बदलला नाही. आता याची हीच अवस्था होईल. घेऊन जा याला, घेऊन जा. नारायणाय नमः. एका त्याला या कढाई, ओम श्री एका. भगवते नाही. नारायणाय नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. भगवते नारायणाय नमः. महाराज, आता काय करायचं? होलिकेस पाचारण करा. हीच याला संपवू शकेल. भगवन, त्वरा करा भगवन. आपल्या परमप्रिय भक्ताचं रक्षण करा. काय झालं गंगा माते? भगवन, पृथ्वीवरच्या पापांचा भार वाहून नेणारे मी, पण मीही आता थकले. हिरण्यकश्यपूच्या पापांना ऊत आलाय. स्वतःच्या पुत्राची कदर जिथे त्याच्याकडून केली जात नाही, तिथे अन्य कुणाची काय गत होईल? प्रल्हादास तो नराधम संपवून टाकेल. शांत हो गंगा माते. जे चाललं आहे ते आपण केवळ पाहत राहावं. पाहत राहावं? आपल्या भक्ताचे असे हाल हाल होताना असं पाहत राहणार आपण भगवन? मग जगाचा ईश शक्तीवर विश्वास कसा राहील? गेल्या हजारो लाखो वर्षात तो विश्वास तसुभर तरी कमी झालाय का माते? विश्वास राहील. जिथे अनाचार वाढतो तिथे ईश शक्ती अवतार घेतेच. ही धारणा कमी होणारच नाही. आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय का ही धारणा टिकून आहे माते? मान्य आहे भगवन की जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे आपणच वाचवले. उकळत्या कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही. पण भगवन, मृत्यू टळला तरी तिथे होणाऱ्या त्या यातनांचं काय? माते, प्रल्हादास त्या यातना सोसाव्याच लागतील. टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही. आगीच्या झळा सोसल्याशिवाय सुवर्णास झळाळी येत नाही. माझ्या भक्तांनाही यातना सोसूनच मोक्ष प्राप्ती होईल. माते, हे सारं आमच्या इच्छेनं होत आहे असं समजा. हिरण्यकश्यपूने अनाचार केल्याशिवाय त्याच्याही पापांचा घडा भरणार नाही. आम्ही अशा राक्षसांना पृथ्वी तलावर यासाठी उन्मत्त होऊ देतो कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना उमगणार नाही. ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही, त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय पुण्याही झळाळून उठणार नाही. माते, आज होलिकेच्या प्रकाशात प्रल्हादाचं पुण्यप्रद रूप जगाला कळेल. ओम श्री भगवते नारायणाय नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. होलिके, या अनाचारी अधम पुत्रासहित त्याची ईश्वर भक्ती पूर्ती जाळून टाक. आम्हास माहितीये तुला अग्नीची बाधा नाही. या जळत्या अग्निवेदीवर त्याला घेऊन बैस. तोच फक्त जळून खाक होईल. तुला काहीही होणार नाही. जशी आज्ञा बंधू. ओम श्री
अशक्य. हे कसं झालं? जिला अग्नीची बाधा नाही ती जळून कशी काय केली? आणि हा कुलपुडव्या अजून जिवंत? श्री भगवते नारायणाय नमः. प्रल्हादा, वास वास कर तुझे थोतांड. या जगी माझ्याहून सर्व शक्तिमान अन्य कुणीही नाही. तू माझी साधना कर. पिताश्री, माझे भगवंत श्री नारायण यांच्याशिवाय मी अन्य कुणालाही भजणार नाही. ज्या तुझ्या नारायणानं माझ्या धाकट्या बंधूचा हिरण्यक्षाचा वध केला त्याची तू पूजा करावी? कितीसा मोठा आहे तुझा तो देव? हा, सांग ना. त्याला सांग माझा सामना कर. माझा. कुठे कुठे आहे तुझा तो परमेश्वर? माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहेत. त्या झाडांमध्ये, त्या पक्ष्यांमध्ये, त्या आभाळामध्ये, मातीच्या प्रत्येक कणामध्ये. असं या खांबामध्ये तो आहे? नक्कीच आहे पिताश्री. मग तर त्याला इथे संपवतो मी. कुठाय तो? कुठे? कुठाय तो? हे काय आहे? हा कुठला प्राणी? कोण आहे हा? महापातकी अत्याचारी दुष्टा, प्राणदंड घे. हाच तुझ्या विनाशाचा क्षण. बघ बघ, ही किती सांज आहे. दिवसही नाही, रात्रही नाही. हा उंबरठा आहे, आतही नाही, बाहेरही नाही. ही माझी धार धार नख. अस्त्रही नाही, शस्त्रही नाही. आणि मी नरसिंह, मानवही नाही, पशुही नाही. हो आता तुझ्या पापाची फळ. मला अंतकाम अंतकाम. कडकडीला स्तंभ, गडगडिले गगन, अवनी होत आहे कंपायमान. तडतडली नक्षत्रे पडता ती जाण, उग्र रूपे प्रकटे नृसिंह वदन. जय देव जय देव जय नर हरिराया, आरती ओवाळू भावार्थी ओवाळू महाराज वर्या. जय देव. कृपया रस्त्याच्या मध्ये लावलेल्या